श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोले भटोरे। अजिबात वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी छोले भिजवून घेतलेले आहेत। 5-7 तास छोले भिजवून घ्यावे लागतात। आता हे कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ टाकायचं, पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण मैदा मळून घेऊया भटोरे बनवण्यासाठी। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। चवीपुरते मीठ घातलेले आहे। 2-3 चमचे तूप घालून मैद्याला व्यवस्थित असं चुळून घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे यामध्ये। ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर कोमट पाणी थोडं थोडं घालून मैदा सैलसर असा तिंबून घ्यायचा आहे। भटोरे बनवण्यासाठी मैदा घटसर असा तिंबायचा नाही, सैलसर तिंबायचा। आणि नंतर तिंबून झाल्यानंतर एक कॉटनचं कापड त्यावर झाकून 1 तास भिजत ठेवायचं आहे। छोले आपले शिजलेले आहेत व्यवस्थित। आता कढईमध्ये तेल घालायचं आहे। त्यामध्ये कांदा टाकून व्यवस्थित तळसून घ्यायचा आहे। त्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरं, दालचिनी घालून घ्यायची आणि ती पण व्यवस्थित असं तळसून घ्यायची आहे। नंतर लसूण, आलं, 1 चमचा धनं, टोमॅटो घालून व्यवस्थित असं तळसून घ्यायचं आहे। व्यवस्थित तळसून झालं की चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाल्यानंतर आपण थोडेसे छोले साईडला ठेवले होते ते यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पण थोडंसं असं तळसून घ्यायचं आहे। तळसून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये तेल घालायचे आहे। जिरे मोहरी फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये हिरव्या मिरच्या 4 टाकायच्या आहेत। चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। नंतर गरम मसाला, लाल तिखट, काळे तिखट, कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आपण पेस्ट करून घेतलेली यामध्ये टाकून घ्यायची आहे। पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण छोले शिजवून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरते थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण छोले शिजवताना पण घातलेलं आहे आणि कांदा तळसताना पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे थोडेसेच मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। नंतर एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मंद गॅसवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपली छोलेची भाजी तयार आहे। आता आपण भटोरे बनवायला घेऊया। भटोरे बनवण्यासाठी मैदा आपला 1 तास भिजवून झालेला आहे। हे पहा, अशा प्रकारे यामध्ये तेल टाकायचं आणि व्यवस्थित मैदा असा चोळून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीनं मैदा व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि निम्मा गोळा तोडून घ्यायचा आहे, निम्मा साईडला ठेवून द्यायचा आहे आणि आता आपण त्याच्या गोळ्या बनवून घेणार आहोत भटोरे लाटण्यासाठी। हे पहा, अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे। भटोरे लाटाय घ्यायच्या अगोदर तेल तापाय ठेवायचं आहे बरं का, कारण भटोरे लाटले की लगेच तेलामध्ये सोडावं लागतं। भटोऱ्याचे पीठ असं पातळ असते ना, त्यामुळे लाटून साईडला ठेवता येत नाही। लाटलं की लगेच तेलामध्ये सोडावं लागतं। त्यामुळे भटोरे बनवाय घ्यायच्या अगोदर तेल गरम करायला ठेवायचं आणि भटोरे लाटायचं की लगेच तेलामध्ये सोडून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने भटोरे पलटून पलटून लाटायचे नसतात, एकाच साईडने लाटायचे असतात अशा पद्धतीने। हे पहा, तुम्ही पाहू शकता। आणि भटोऱ्याच्या गोळ्या बनवून झाले की त्यामध्ये असं भरपूर तेल लावून घ्यायचं त्या गोळ्यांना, कारण भटोरे आपल्याला तेलामध्येच लाटायचे असतात, त्याला पिठी लावता येत नाही। त्यामुळं भरपूर असं तेल लावायचं आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं। पहा, तुम्ही पाहू शकता, भटोरे गोल गोल नसतात बरं का, भटोरे असे लंबतुळे असतात। गोल जरी लाटलं तरी आपण तेलात उचलून टाकताना परत ते असे लंबतुळे होतात। हे पहा, तुम्ही पाहू शकता भटोरे आपले किती छान आलेलं आहे। आणि फक्त मैद्याचं जर भटोरे केले तर काय होतं की एकदम असं मऊ मऊ होतात, एवढं खायला पण एवढे छान वाटत नाहीत। त्यामुळं मी मैदा तिंबताना त्यामध्ये अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे। त्यामुळे काय होतं की भटोरा असा लूज पडत नाही आणि खायला पण असा खुसखुशीत लागतो। खूप सोप्या पद्धतीने इथे मी छोले भटोरे रेसिपी दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका।